मग ती तिच्याशी लग्न करतो. लग्न केल्यानंतर ती इतकी खुश होते. तिचं रूपांतर एका सुंदर परीमध्ये होतं. तर तो पण खुश होतो. तर ती म्हणते की तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. तू मला सांग की मी दिवसभर अशी परी राहू आणि रात्रीची चेटकीण बनू, की दिवसभर चेटकीण राहू आणि रात्रीची परी बनू, तू ठरवायचंय. तर तो खूप विचार करतो. तो म्हणतो की जर मी हिला सांगितलं की तू दिवसभर परी राहा आणि रात्रीची चेटकीण बन, तर दिवस तर माझा खूप छान जाईल पण रात्र घाबरून जाईल. आणि जर त्याच्या उलट सांगितलं तर माझा दिवस घाबरून जाईल आणि रात्र छान जाईल. तर त्याला काही सुचत नाही आणि तो तिला म्हणतो की तूच ठरव. तुला जेव्हा बनायचंय ना, तुझ्या मर्जीप्रमाणे, तुला जेव्हा चेटकीण बनायचं तेव्हा तू चेटकीण बन, जेव्हा तुला परी बनावंसं वाटेल तेव्हा तू परी बन. तू तुझ्याप्रमाणे तू ठरव. तर ती खूप खुश होते आणि ती म्हणते की मी असं ठरवलंय की मी आता कायम परीच राहीन, कारण की तू मला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंस, की कसं जगावं हे तू मला ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलंस. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हेच आहे की एखाद्या स्त्रीला काय लागतं, तर तिला जगण्याचं स्वातंत्र्य लागतं. समजलं? तुम्ही जर तिला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं तर ती तुमच्यासाठी आयुष्यभर एक परी म्हणून राहील आणि जर तसं नाही केलं तर तिच्या अवतारात येणार.